जान्हवी प्रत्येक वेळेस एखाद्या सदस्याने जर तिच्या मनाविरुद्ध केलं किंवा तिला पटत नाही अशी गोष्ट जर घडली तर ती एखाद्या व्यक्तीची लायकी काढायला सुद्धा मागे पुढे बघत नाही। मग ती त्याची करिअर असो किंवा पर्सनल लाईफ असो पूर्ण त्याची ती बोलून मानहानी करते, इतपत घाण ती एखाद्या सदस्याला बोलू शकते। आणि नेहमी जाऊन वैभव तिला समजावत असतो की जान्हवी हे तुझे चुकीचे शब्द आहेत, असे शब्द बोलू नकोस। आणि त्याविषयीच इकडे वैभव डीपीला सांगत आहे। चला तर बघूयात नेमकी काय चर्चा आहे। तर इकडे हे दोघे जण बसलेले असतात, तर वैभव सांगतो की आता जान्हवी आणि अरबाजचं चांगलंच वाजलेलं आहे। तर इकडे डीपी सांगतो की अरे ते तर पहिल्यांदाच वाजलेलं होतं, कारण जान्हवीला निक्की आवडत नाही आणि अरबाजचा सपोर्ट हा निक्कीला आहे, त्याच्यामुळे त्या दोघींचं वाजलेलं आहे, असं इकडे डीपीचं म्हणणं असतं। तर इकडे मुद्दा असा सांगतो की हे बघा, पहिल्यांदा घरात आल्यापासूनच निक्की आणि अरबाज हे दोघं क्लोज आहेत। त्याने स्वतः सांगितलेलं आहे की माझं पर्सनल जर तिच्याशी काही मॅटर झाला तरच मी तिच्यावर ओरडणार, जर दुसरा काही करत असेल आणि त्यात जर मी निक्कीची बाजू घेऊन तिच्यावर ओरडावं असं एखाद्याला वाटत असेल तर ते माझ्याकडून होणार नाही। फॉर एक्झाम्पल तो देतो की आर्याचा बाप तिने काढला निक्कीने, त्यावेळेस जो प्रत्येकाला वाटत होतं की अरबाजने तिला थांबवावं, तर तो तसं नाही करणार, कारण तिचं मॅटर जो आहे तो तिचा स्वतःचा आहे, माझा त्याच्यात काही दोष नाही, निक्की ते बघून घेईल। त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर दुसरा करत असेल आणि निक्की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर अरबाज तिच्यावर आवाज वाढवणार नाही। आता घरात आल्यापासूनच बघतो आपण निक्की बरोबर अरबाज प्रत्येक वेळेस हळू आवाजातच बोलतो, प्रेमानेच बोलतो। ज्यावेळेस काहीतरी पर्सनल होतं त्याच वेळेस त्याचा आवाज वाढतो आणि हे त्याने सांगितलेलं आहे की माझ्याकडून ही गोष्टीची अपेक्षा कुणीच करू नये, कारण तो तिच्याशी हळू आवाजातच बोलणार। त्यावर डीपी म्हणतो की अरे असं पण का? त्यावर वैभव सांगतो आता तो त्याचा पर्सनल डिसिजन आहे, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे जान्हवीसाठी की तू निक्कीच्या विरोधात जाऊन अरबाजला बैल वगैरे असं नको बोलूस। तर जान्हवीचं म्हणणं आहे की तो तिला सपोर्ट करतो तर मी त्याला बोलणार, पाय पुसणं असू दे किंवा बैल असू दे, मी त्याला बोलणार। तर माझं असं म्हणणं आहे की तिने या गोष्टी करू नयेत, बिनकामाचा अरबाजला या गोष्टीमध्ये ओढू नये, तिचा जो मॅटर आहे तो फक्त तिने निक्की आणि जान्हवी या दोघींच्यात मर्यादित ठेवावा, असं वैभवचं म्हणणं आहे। तर वैभवचा हा मुद्दा अगदीच बरोबर आहे की तिने तिचा पर्सनल मॅटर हा फक्त निक्कीपुरताच मर्यादित ठेवावा, अरबाजला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नये। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।